थांबा थांबा लाडक्या बहिणींनो, अपडेट बघा. काय अपडेट आलेला आहे तर 3,000 रुपये आणि 7,500 रुपये खुशखबर. हो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होते ना, तुम्ही सर्वजण मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याची वाट बघत होते. आणि काय झालं होतं, या 2 महिन्याचे पैसे थांबलेले होते, मिळतच नव्हते लाडक्या बहिणींना. भरपूर लाडक्या बहिणी टेन्शन घेत होत्या की हप्ता मिळतो की नाही. परंतु अखेरकार हप्ता वाटप सुरू. हो, 3,000 रुपये लाडके बहिणींनो 2 महिन्याचे. आता तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलेला आहे का? जरी आला असेल तर आला असं कमेंट करा. या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे, त्यामध्ये कमेंट करा जरी आला असेल तर हप्ता. आणि जरी नाही आला असेल तर 1 मिनिट मी काय सांगत आहे ते बघा. ओके, जरी तुम्हाला हप्ता आलेला नसेल ना तर 1 मिनिट मी काय सांगत आहे लक्षपूर्वक बघा. मग जरी आलेला नसेल तर तुम्हाला हप्ता काय माहिती आलेला आहे, काय अपडेट आलेला आहे, वाटप किती जणांना झाली, कोणत्या जिल्ह्यात झाली, कोणत्या तालुक्यात झाली, कोणत्या जिल्ह्यात झाली, सर्व माहिती सांगतो. सर्व अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी फारच महत्वाचा आहे. बघा आता समोर स्क्रीनवरती हे बघा काय आहे अपडेट, संपूर्ण सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो आता. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघा आता माहिती. 3,000 रुपये, 7,500 रुपये खुशखबर, रक्कम वाढवून आली. हो, 7,500 रुपये बघा, कमी रक्कम नाही, मोठी रक्कम आहे. आता ही मोठी रक्कम पण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये पण आणि 3,000 रुपये पण. सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी. बघा आता अपडेट मी काय देत आहे तुम्हाला. अपडेट बघा आता लक्षपूर्वक बघा. आता माहिती महत्वाची आहे तुमच्यासाठी. हे बघा, ही माहिती बघा तुम्ही आता लक्षपूर्वक बघा काय माहिती आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात शेवटचा 1,500 रुपयाचा हप्ता जमा झाला होता. म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला, त्यानंतर हप्ता तुम्हाला मिळालाच नाही. बरोबर ना? बरोबर ना बहिणींनो? हा शेवटचा हप्ता फेब्रुवारीचा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला, त्यानंतर मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झालेला नाही. बरोबर ना? बघा आता अपडेट काय, इथे बघा काय म्हटलेलं आहे. त्यानंतर अद्याप पुढील हप्ता मिळालेला नाही, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी नंतर हप्ताच आला नाही. बरोबर ना? बघा आता काही महिलांच्या खात्यात जानेवारी पासून पैसे जमा झालेले नाहीत. अशा काही बहिणी आहेत, अनेक बहिणी आहेत अशा आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यापासून हप्ताच आलेला नाही. त्यामुळे आपला अर्ज बाद झाला आहे का अशी भीती त्यांना वाटत आहे. तर काही बहिणी घाबरत आहे की जानेवारी पासून हप्ता आलेला नाही, त्यामुळे आमचा हप्ता बंद झाला की काय, असं काही बहिणींना वाटत आहे. काही बहिणी घाबरत आहेत, अशी भीती त्यांना वाटत आहे. अशा महिलांना 6,000 रुपये ते 7,500 रुपयाचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची चर्चा आहे. आणि बघा आता काय म्हटलेलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्यापासूनचे थकीत हप्ते जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. काय म्हटलेलं आहे तुमच्या समोर आहे. हे बघा, मार्च महिन्यापासून थकीत हप्ते जमा करण्याची तयारी सरकारने सुरू केलेली आहे. तयारी सरकारने सुरू केलेली आहे म्हणजे हप्ता वाटपची तयारी आता सुरू झालेली आहे बहिणींनो. हीच महत्वाची गुड न्यूज होती तुमच्यासाठी, हीच खुशखबर होती लाडक्या बहिणींसाठी. आता हीच नाही, पुढे अपडेट बघा. 3,000 रुपये वाटप संदर्भात. आता ही 7,500 रुपये वाटप संदर्भात आपण पहिली अपडेट बघितली. 7,500 रुपये संदर्भात. 7,500 रुपये कोणत्या बहिणींना? ज्या बहिणींचे 4-5 महिन्यापासून हप्ते थांबलेले आहेत, 5 महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत, एवढी रक्कम सर्व हप्ते जमवणार आहेत. जर ई-केवायसी दुरुस्ती केली असेल तर 30 एप्रिल ही शेवटची तारीख होती. 30 एप्रिलच्या पहिले ज्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमेल. जरी हप्ते थांबले असतील 5 महिन्यापासून, तर 4 महिन्यापासून हप्ते थांबले तर 6,000 रुपये जमतील. समजलं? आता जे नवे हप्ते आहेत मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये वाटप, आता ते वाटप संदर्भात जी माहिती आलेली आहे ती माहिती फार महत्वाची आहे. बघा ती माहिती आता समोर. हा, आता बघा माहिती बघा. ही माहिती फारच महत्वाची आहे तुमच्यासाठी. काय म्हटलेलं आहे, राज्यातील पात्र महिलांना मार्च महिन्यापासूनचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. 30 एप्रिल रोजी ई-केवायसी ची मुदत संपल्यानंतर आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. माहितीनुसार पुढील 2 दिवसात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीवर चर्चा देखील झालेली आहे, निर्णय पण झालेला आहे. काय म्हटलेलं आहे हे बघा. 2 दिवसात म्हणजे आता झालेलीच आहे, प्रक्रिया सुरू झालेलीच आहे.
हप्ता वाटपची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुमच्या खात्यामध्ये आलंय का बघा, मोबाईलचे मेसेज चेक करा. हप्ता तुमच्या खात्यामध्ये वाटपची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हे बघा, 2 दिवसात ही प्रक्रिया सुरू होईल, म्हणजे आता सुरूच झालेली आहे असं समजून चला. आणि पुढील 1-2 दिवसात राज्यातील जेवढ्या पण बहिणी आहेत, लाडक्या बहिणी, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. आता महत्वाचं जे अपडेट आहे नीटपणे समजून घ्या. 30 एप्रिल ही शेवटची ई-केवायसी दुरुस्तीची मुदत होती, बरोबर. ही मुदत संपलेली आहे आणि भरपूर बहिणींनी ई-केवायसी, जवळपास 14 लाख बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे. ज्यांना मागेल जेवढे पण हप्ते त्यांचे थांबलेले आहेत, 7,500 असो किंवा 6,000 असो, त्यांना एक जास्त रक्कम मिळणार आहे, मोठी रक्कम त्यांना मिळणार आहे, कारण त्यांचे हप्ते मागेल थांबलेले होते. परंतु 3,000 रुपये 2 महिन्याचे ज्या बहिणींना मिळतील, तर त्या बहिणींना मिळतील हे नवे हप्ते. ज्यांना मागेल सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते. तर पुढील 2 दिवसात सर्व राज्यातील, सर्व महाराष्ट्रात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाणार आहे. म्हणजे सुरुवात तर आताच झालेली आहे, सांगतात नाही पुढील 10-20 मिनिटात तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल, सांगतात नाही पुढील 1-2 तासामध्ये पण हप्ता येऊ शकतो, आणि सांगतात नाही 1-2 दिवसानंतर हप्ता पण जमा होऊ शकतो. समजलं तुम्हाला? आता बघा, अजून महत्वाची अपडेट बाकी आहे. पुढे बघा आता महत्वाची माहिती. पाहता, महत्वाची माहिती आहे बघा. महिलांच्या खात्यात 3,000 रुपये येणार की 4,500 याबाबत पण साशंकता आहे. आता मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे पैसे तुम्हाला अद्याप मिळाले नसतील ना, तर आता बघा अपडेट अशी पण येत आहे की 3,000 रुपये येणार की 4,500 येणार, म्हणजे 3 महिन्याचे येणार का 2 महिन्याचे येणार. आता ही अपडेट बघा, मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार का असा प्रश्न विचारला जात आहे. मे महिन्यापासून, हे बघा, मे महिना सुरू झाल्याने काही जणांच्या मते 3 महिन्याचे मिळून 4,500 रुपये जमा होऊ शकतात, तर काही सूत्रांच्या मते सध्या केवळ मार्च महिन्याचाच हप्ता जमा होईल. याबद्दलची अधिकृत अपडेट पुढील काही दिवसात स्पष्ट होईल असं म्हटलेलं आहे. ते यामध्ये अपडेटमध्ये एवढंच आहे की चर्चा आहे, सध्या चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे की 3 महिन्याचे 4,500 मिळतील, काही जण म्हणत आहे 2 महिन्याचेच मिळतील, काही जण म्हणत आहे फक्त 1,500 मिळतील. ही चर्चा आहे फक्त. चला ही अपडेट सोडा, पुढे बघा. आता महत्वाची अपडेट तुम्हाला देतो मी. ही अपडेट बघा तुम्ही. आता 30 एप्रिल रोजी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी अर्जाची पडताळणी केली. हे बघा, जे काही अधिकारी वर्ग आहेत, आता शेवटची ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल ही शेवटची तारीख देण्यात आली होती, बरोबर ना. तर आता ती 30 एप्रिलची तारीख संपल्यानंतर ज्या ज्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे त्या सर्वांची पुन्हा अर्जाची पडताळणी अधिकारी वर्ग करणार आहे. सरकारी अधिकारी हे संपूर्ण गोष्टी बघणार आहेत, पडताळणी करणार आहेत. आणि या प्रक्रियेनंतर राज्यातील सुमारे 54 लाख महिलांचा या योजनेचा लाभ बंद झाला आहे आणि निकषात न बसणाऱ्या किंवा ई-केवायसी न केलेल्या या महिलांच्या खात्यात आता 1,500 रुपये जमा होणार नाहीत. दुसरीकडे 1,89,00,000 पात्र महिलांना हा लाभ मिळत राहणार आहे. अपात्र महिलांची संख्या कमी झाल्यामुळे सरकारने सुमारे 1,200 कोटी रुपये वाचणार असल्याचं समोर आलं आहे. म्हणजे सरकारचे आता 54 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलाय, म्हणजे काही कारणास्तव, म्हणजे निकषात बसत नाही, त्यामुळे एवढ्या बहिणींचा जरी हप्ता बंद झालाय त्यामुळे सरकारचे किती पैसे वाचत आहे, 1,200 कोटी रुपये वाचणार आहेत, अशी ही अपडेट आहे. आणि फक्त आता लाडकी बहीण योजनेसाठी 1,89,00,000च बहिणी पात्र आहेत. एवढ्याच बहिणींना हप्ता मिळत राहणार आहे. हा जो काही आकडा होता जवळपास 2.5 कोटी पर्यंत होता, परंतु एवढ्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. आलं तुमच्या लक्षात? आता महत्वाची माहिती, हप्ता वाटप बद्दल अपडेट कोणाकोणाला आला, किती आले, काय आले, बघा ती माहिती. आता 3,000 रुपये आणि 7,500 रुपये खुशखबर, ही अपडेट आता समजून घ्या. हे बघा, आता सर्वीकडे एकच चर्चा चालू आहे की 2 महिन्याचे हप्ता येईल, काही जण 3 महिन्याचे येतील अशी पण चर्चा आहे, आणि एकीकडे बोललं जात आहे फक्त 1 महिन्याचं येईल. कारण मागच्या वेळी पण तसंच सांगण्यात आलं, चर्चा भरपूर आल्या की 2 महिन्याचे हप्ता येतील 3,000, काही जण म्हणतील 4,500 रुपये मिळणार, एवढे मिळणार तेवढे मिळणार, परंतु मिळतात फक्त 1 महिन्याचे. परंतु आता जरी संपूर्ण विचार केला, ऑलरेडी 2 महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत. म्हणजे 2 महिन्याचे 1,500 प्रमाणे 2 महिन्याचे 3,000 रुपये. तर शासनाला विनंती आहे, 3,000 रुपये शासनाने टाकायलाच पाहिजे, कारण ते 2 हप्ते थांबलेले आहेत ना. 1 महिन्याचे टाकून काही फायदा नाही, 2 महिन्याचे शासनाने आता 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकायला पाहिजे. आणि
सुरुवात कोणत्या क्षणी आता होणार आहे? सांगता ती तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी आता हप्ता जमा होईल. हप्ता जमा होताच लगेच कमेंट करून सांगायचं तुम्हाला, आणि किती आले ते पण सांगायचं आहे, आणि कोणत्या जिल्ह्यात आले ते पण सांगायचं आहे. कारण आता सूत्रांकडून माहिती आलेलं आहे की हप्ता अचानकपणे कोणत्या क्षणी वाटप होईल. काही बहिणींना आला पण असेल, चेक करा तुम्ही मोबाईलचे मेसेज. आणि 7,500 रुपये त्यांना मिळणार आहेत ज्यांचे मागील 5 महिन्याचे हप्ते बाकी आहेत. ई-केवायसी त्या बहिणींनी दुरुस्ती केली नाही, त्यामुळे 5-5 महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत. काही बहिणींचे 6,000 रुपये थांबलेले आहेत, 4 महिन्याचे हप्ते थांबलेले आहेत. अशा पद्धतीने भरपूर हप्ते लाडक्या बहिणींचे थांबलेले आहेत. परंतु 30 एप्रिलच्या पहिले भरपूर बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती केली, त्यामुळे त्यांना जास्त रक्कम मिळणार आहे. जास्त रक्कम म्हणजे त्यांच्या हक्काचेच ते पैसे आहेत, कारण त्यांना मागील महिन्याचे पैसे मिळालेच नव्हते, त्यांचे हप्ते थांबलेले होते. त्यामुळे त्यांना आता ई-केवायसी दुरुस्ती केली, त्यामुळे त्यांना जास्त रक्कम, मोठी रक्कम मिळणार आहे. 7,500 रुपयेपर्यंत 5 महिन्याचे बाकी असेल तर 5 महिन्याचे 7,500, 4 महिन्याचे बाकी असेल तर 6,000 रुपये. समजलं? आणि 3,000 रुपये हे नवे हप्ते आहेत, मार्च आणि एप्रिलचे. या 2 महिन्याचे एकत्र शासनाने तर टाकायलाच पाहिजे, कारण ऑलरेडी 2 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत. बरोबर ना? ऑलरेडी 2 महिन्याचे पैसे थांबलेले आहेत, त्यामुळे 3,000 रुपये टाकायलाच पाहिजे. बघू आता हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. तुम्ही सर्वांनी मोबाईलचे मेसेज चेक करा. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. 1,89,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता पडणार आहे. 54 लाख बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे, त्यांचा हप्ता बंद झालेला आहे निकषामुळे. 4 चाकी वाहन असेल तर हप्ता बंद झालेला आहे. 2-2 योजनेचा लाभ घेतला तर हप्ता बंद झालेला आहे. असं भरपूर कारण आहेत. 2.5 लाख पेक्षा काही बहिणींचं उत्पन्न जास्त गेलं. 4 चाकी वाहन आहे, इन्कम टॅक्स भरतात, काही सरकारी कर्मचारी बहीण येतात, अशा भरपूर बहिणींचा हप्ता बंद झाला. काही बहिणींनी ई-केवायसी केली नव्हती. असा टोटल 54 लाख आकडा आहे जो अपात्र झाला आहे, हप्ता बंद झालेला आहे. समजलं? फक्त 1,89,00,000 बहिणींना हप्ता आता वाटप केला जात आहे. हप्ता सांगता येत नाही, पुढील 10-20 मिनिटात पण तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो. मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा, आणि हप्ता येताच कमेंट करून सांगा तुम्हाला आला का. आला असेल तर कमेंट करा, जरी नाही आला असेल तर नाही कमेंट करा. चला ठीक आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली आहे. सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जरी छोटी किंवा मोठी जी पण अपडेट माझ्याकडे येईल ना, लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.